सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. इथेची परीक्षा 19 जानेवारी रोजी पहिली झाली होती, बरोबर? आता आपण इथेची पुन्हा परीक्षा घेत आहोत. मग आता ही पुन्हा जी परीक्षा घेतो आहोत याची पात्रता काय आहे? ठीक आहे. मुळात इथे परीक्षा काय, बऱ्याच पालकांना अजून माहित नाहीये की इथे परीक्षा काय. इग्नाइट टॅलेंट हंट एक्झामिनेशन नावाची एक परीक्षा इग्नाइट पाठशालातर्फे आम्ही घेत आहोत, ज्याच्यातनं विद्यार्थ्यांना आम्ही 13 लाखांपर्यंतची स्कॉलरशिप देणार आहे. आता ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा कधी होणार, कशा पद्धतीने होणार, याची सगळ्याच्या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत ना, तर मी तुम्हाला एक एक करून सांगते, बरोबर? आज आपण बघणार आहोत की इथेच्या परीक्षेसाठी पात्रता काय आहे. ठीक आहे. इथेच्या परीक्षेसाठी पात्रता जी काही आहे ती आज आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं काय आहे, सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे की आता या वेळेला ते विद्यार्थी चौथीत शिकत असले पाहिजे. ठीक आहे. इथेची परीक्षा देण्यासाठी आता ज्या वेळेला 31 जानेवारीला परीक्षा असणार आहे आपली पुढची, त्यावेळेला तो विद्यार्थी चौथीला असला पाहिजे. त्याच्यानंतर पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये तो विद्यार्थी 5वीला जाणारा पाहिजे. ठीक आहे. असं जर काही असेल की एखादा विद्यार्थी काही कारणास्तव आत्ता शाळेत जात नाहीये किंवा काहीतरी कारण असू शकतात ना, की आई वडिलांची जस्ट बदली झाली आहे, मग त्याच्यामुळे आत्ता या मिनिटाला शाळेत जात नाहीये, परंतु चौथीच्या वर्गामध्ये होते, किंवा पुढच्या वर्षी 5वीला जाणार आहे. पुढचं जे शैक्षणिक वर्ष सुरू होईल साधारण जून 2026 मध्ये जे शैक्षणिक वर्ष सुरू होईल त्यावेळेला तो विद्यार्थी 5वीत जाणारा पाहिजे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर तो सध्या शाळेत शिकायला पाहिजे. ठीक आहे. ही एक अट जी आहे, ही अट थोडीशी शिथिल आहे, परंतु प्रयत्न असा ठेवा की तो विद्यार्थी शाळेत शिकणारा पाहिजे. म्हणजे ज्यांनी गॅप घेतलेला असेल, काय होतं ना की विद्यार्थ्याने जर गॅप घेतलेला असेल, शाळेत जात नसेल आणि त्याचा अभ्यास जर होत नसेल, तर मग थोडासा प्रॉब्लेम येतो विद्यार्थ्यांना. काय होतं ना की परीक्षेमध्ये मार्क कमी पडतात आणि मग विद्यार्थ्याचा आत्मविश्वास सुद्धा कमी पडतो, बरोबर आहे? मग एकतर तो जर शाळेत जात असेल तर त्याचा आत्मविश्वास त्या लेव्हलला असणार आहे, नसेल जर जात तर काय, तर अशा विद्यार्थ्यांनी छान शांततेत तयारी करायची आहे. ठीक आहे. म्हणजे शाळेत जात नसेल तरी सुद्धा त्याचा अभ्यास जो आहे तो व्यवस्थित असला पाहिजे. ठीक आहे. टक्केवारीची कुठलीही अट इथेच्या परीक्षेसाठी नाही. कुठलेही म्हणजे अगदी ज्यांना 35% आहेत असे विद्यार्थी सुद्धा इथेची परीक्षा देऊ शकतात. ठीक आहे. आणि ज्यांना 100% आहेत ते सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात. ठीक आहे. कुठल्या माध्यमातले विद्यार्थी लागणार, कुठल्या माध्यमातला विद्यार्थी पाहिजे, तर मराठी माध्यमातला विद्यार्थी चालणार, सेमी इंग्लिश मधला चालणार किंवा इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी चालणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय, आपली जी एक्झाम आहे, आपली इथेची एक्झाम 2 भाषांमध्ये होते. एक होते मराठीमध्ये आणि दुसरी होते इंग्रजीमध्ये. मग सेमी इंग्रजीवाले जे विद्यार्थी आहेत हे ह्या 2 भाषांपैकी कुठलीही एक भाषा एक्झामसाठी निवडू शकतात आणि त्या भाषेतला पेपर जो आहे तो त्यांना येणार. ठीक आहे. कुठल्या बोर्डाचे विद्यार्थी पाहिजे, स्टेट बोर्डाचे पण चालतील आपल्याला, सीबीएसईचे पण चालतील आणि आयसीएसई बोर्डामध्ये शिकणारे विद्यार्थी देखील इथेच्या परीक्षेसाठी पात्र आहेत. आता वयोमर्यादा, त्या विद्यार्थ्याची वयोमर्यादा किती असायला हवी? JNVST, ठीक आहे, जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट, याच्यासाठी विद्यार्थ्यांची जी वयोमर्यादा आहे ती आहे वय वर्ष 9 ते वय वर्ष 13. ठीक आहे. मग आता आपल्याला इथेच प्रिपेरेशन जे आपण करतो आहोत ते कशासाठी करतोय, तर नवोदय विद्यालयाच्या बॅचसाठी आपण करतोय, बरोबर? मग आता नवोदय विद्यालयाच्या बॅचसाठी जर आपण इथेच प्रिपेरेशन करतोय तर तो विद्यार्थी याच्या खाली पाहिजे, 13 वर्षाच्या खालचा विद्यार्थी पाहिजे. म्हणजे 11 वर्षाचे, 12 वर्षाचे, 9, 10, 8, 7 कितीही चालतील, फक्त 13चा नकोय, 13च्या खालचा हवाय. कारण की तो विद्यार्थी एक्झाम कधी देणार आहे, डिसेंबर 2026 मध्ये देणार आहे. आता जर तो विद्यार्थी 13 वर्षाचा असेल तर तो डिसेंबर 2026 मध्ये तो विद्यार्थी 14 वर्षांचा होऊन जाणार. ठीक आहे. त्याच्यामुळे वयाची ऍज सच अट नाहीये, परंतु प्रयत्न करा की तो विद्यार्थी 13 वर्षांच्या खालचा असायला हवा. ठीक आहे. आणि एक ट्रायल बेसिस म्हणून जर तुमच्या विद्यार्थ्यांना एक्झाम द्यायची असेल तर काहीही हरकत नाहीये, विद्यार्थी एक्झाम देऊ शकताय. ठीक आहे. पुढचं, विद्यार्थी भारतीय नागरिक असायला पाहिजे. ही अट आहे. का ही अट आहे? कारण की विद्यार्थी भारतीय नागरिक असेल तरच त्याला जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळणार आहे. ठीक आहे.
कोण पात्र नाही? आता जे विद्यार्थी 5वीत किंवा 5वीच्या पुढे आहेत ते विद्यार्थी पात्र नाहीत. जे विद्यार्थी 5वीच्या खाली आहेत, 4थीला आहेत, 3रीला आहे, अगदी 3रीचा विद्यार्थी सुद्धा इथेची परीक्षा तसं बघायला गेलं तर देऊ शकतोय. परंतु आम्ही असं म्हणतोय की त्यांनी पुढच्या वर्षी ती परीक्षा द्यावी आणि मग बॅच जॉईन करावी. पण जर द्यायची असेल तुमच्या विद्यार्थ्याला आणि आत्तापासून तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही ती एक्झाम देऊ शकता आहात. ठीक आहे. फक्त 5वीच्या पुढच्या विद्यार्थ्यांना इथेसाठी एक्झाम आपण घेत नाही आहोत. आता ही टॅलेंट हंटची एक्झामिनेशन आहे. ही छोटीशी पालकांसाठी विनंती आहे आमची की टॅलेंट हंट एक्झामिनेशन आहे, स्कॉलरशिपची परीक्षा आहे. याच्याने खूप काही फरक पडणार नाहीये तुमच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये. परंतु जर समजा तुमच्या पाल्याला नाही जमलं किंवा नाही त्यांचं तेवढं प्रिपरेशन झालं तर विद्यार्थ्यांना प्लीज प्रेशराइज करू नका. आपल्याकडे आपण मल्टिपल चान्सेस ठेवणार आहोत. ही एक्झाम जी आहे ती पुन्हा पुन्हा होत राहणार आहे. पुढच्या वेळेला तो विद्यार्थी ती एक्झाम देऊ शकेल. त्याच्यामुळे प्लीज विद्यार्थ्यांना ताण देऊ नका, जेणेकरून विद्यार्थी प्रेशराइज्ड होतील आणि मग त्यांचा अभ्यास अजून कमी होईल किंवा मला तर येतच नाहीये किंवा मला तर जमतच नाहीये. मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जर न्यूनगंड निर्माण झाला किंवा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी झाला तर त्यांचे पुढच्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्याच्यावर तुम्हाला परिणाम बघायला मिळेल. ठीक आहे. आणि तो परिणाम जो असेल तो वाईट परिणाम असेल. त्याच्यामुळे कृपया करून विद्यार्थ्यांवर ताण देऊ नका की एक्झाम आहे, अभ्यास कर. अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुम्ही अभ्यास करायला लावता, इट्स अ गुड थिंग. परंतु त्या गोष्टीचा विद्यार्थ्यांना ताण येईल अशा पद्धतीने नका करू प्लीज. ठीक आहे. ओके. आता एकदम थोडक्यात जर आपण सांगायचं म्हटलं तर 4थीचे विद्यार्थी, आयडियल कुठला विद्यार्थी आहे ते मी सांगते तुम्हाला. इयत्ता 4थीमध्ये शिकत असला पाहिजे, 13 वर्षाच्या खालचा पाहिजे, भारतीय नागरिक पाहिजे आणि शाळेत जात असणारा पाहिजे. ठीक आहे. कुठल्याही माध्यमात शिकणारा किंवा कुठल्याही बोर्डाच्या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी चालणार आहे. ओके. हे झालं बेसिक. आता जवाहर नवोदय विद्यालय, मी तुम्हाला जे सांगितलं ना की जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट, ही टेस्ट कधी होते तर डिसेंबर महिन्यामध्ये होत असते. बरोबर. कोण देऊ शकतात तर 5वीतले विद्यार्थी देऊ शकतात. मग आता ही जी टेस्ट आहे या टेस्टसाठी आपण एक बॅच घेऊन आलेलो आहोत इग्नाइट पाठशालातर्फे, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 ची बॅच. ठीक आहे. मग आता ही जी बॅच आहे ही कशी असणार आहे तर ही ऑनलाईन असणार आहे. ठीक आहे. ही बॅच आपली पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स पण असतील आणि तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा असतील. ठीक आहे. ही बॅच आपली 3 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होते आणि या बॅचची जी फी आहे ती आहे 4,999 रुपये. इन्स्टॉलमेंट मध्ये जर तुम्ही दिली तर 6,000 रुपये. परंतु आता इथेची जी परीक्षा आहे, मी तुम्हाला थोड्या वेळापासून जे सांगते की इथेची परीक्षा इग्नाइट टॅलेंट हंट एक्झामिनेशन, ह्या एक्झाम जर तुम्ही दिल्या इथेच्या तर तुम्हाला ही फी जी आहे ही माफ होऊ शकते. अगदी 0 रुपयामध्ये सुद्धा तुम्हाला ही बॅच मिळू शकते. ठीक आहे. बॅच जी आहे आपली साधारण 8 महिने चालणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो आपण या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. लाईव्ह डाऊटचे सेशन्स होतील, विद्यार्थ्यांसाठी रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, त्याच्यानंतर रेग्युलर प्रॅक्टिससाठी टेस्ट होतील, कुठल्याही डिव्हाइसेसवर बघता येऊ शकतात विद्यार्थ्यांना ह्या बॅचेस. तो अशी ही जी बॅच आहे ही बॅच जर तुम्हाला फ्री मध्ये हवी असेल तर तुम्हाला द्यायची आहे इथेची एक्झामिनेशन. इथेची एक्झामिनेशन जर तुम्ही दिली तर त्यातल्या मेरिट मध्ये येणाऱ्या 600 विद्यार्थ्यांना आपण वेगळ्या वेगळ्या स्कॉलरशिप देणार आहोत. पहिल्या 25 विद्यार्थ्यांना आपण जी नवोदय विद्यालयाची बॅच आहे ती पूर्णपणे फ्री देणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण प्रयत्न काय करायचा आहे की आपल्याला ह्या पहिल्या 25 मध्ये यायचं आहे. ठीक आहे. यांना कशी बॅच मिळणार आहे, यांना पूर्ण फ्री मध्ये बॅच मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या 75 विद्यार्थ्यांना 75% ऑफ मध्ये बॅच मिळणार आहे. ठीक आहे. मी इकडे लिहिते, पहिल्या 25 विद्यार्थ्यांना फ्री बॅच, पुढच्या 75 विद्यार्थ्यांना 75% ऑफ मध्ये आपल्याला बॅच मिळणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या 100 विद्यार्थ्यांना 200 विद्यार्थ्यांना त्याच्या पुढच्या 200 विद्यार्थ्यांना 50% मध्ये बॅच मिळणार आहे आणि शेवटच्या 300 विद्यार्थ्यांना बॅचसाठी 25% ऑफ जो आहे तो मिळणार आहे. अशा पद्धतीने 600 विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप देणार आहोत आणि या 600 विद्यार्थ्यांना जर तुम्हाला जर या 600 विद्यार्थ्यांमध्ये यायचं असेल तर तुम्हाला एक्झाम द्यावी लागणार आहे. एक्झाम असणार आहे आपली 31 जानेवारी 2026 रोजी. 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळी 6 वाजेला एक्झाम सुरू होईल आणि 7 वाजेला पेपर तुम्हाला सबमिट करायचा आहे. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला एक्झाम देताना जर समजा काहीही अडचणी आल्या तर तुम्ही या नंबरवर फोन करा, जेणेकरून तुम्हाला
फायदा जो आहे तो नक्कीच एक्झामचा घेता येईल. थँक्यू.